अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण मानतो. त्यामुळे अन्नाची नासाडी करू नये असं आपण लहानपणापासून ऐकत आलो. मात्र लग्न समारंभ जेवणावळीतून हजारो किलो अन्न आपणच वाया घालवतो. गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घ्यायचं आणि पोट भरलं की ताटातील अन्न फेकून द्यायचं, असं चित्र अजूनही दुर्दैवानं पाहायला मिळतं. एकीकडं एक वेळचं पोटभर जेवण न मिळणारा गोरगरीब समाज, तर दुसरीकडं अन्नाची किंमत नसलेला एक वर्ग. यामुळं आपल्या देशात सामाजिक दरी वाढत चालली आहे. मोठेपणाच्या बेगडी कल्पना, बडेजाव मिरवण्याची वृत्ती आणि त्यातून होणारी उधळपट्टी अनेक लग्न समारंभात दिसून येते. अशा समारंभातून होणारी अन्नाची नासाडी पाहिल्यानंतर कोणत्याही संवेदनशील मनाला वेदना होणारच. निष्काळजीपणा आणि बेफिकीर वृत्तीमुळे वाया जाणारं अन्न आणि त्याचे समाज जीवनावर होणारे परिणाम याबाबतचं हे बी न्यूजचं विशेष वृत्त. काळ बदलला तशी मानवाची जीवन पद्धती सुद्धा बदलली आहे. दुर्दैवानं जगभर आहेरे आणि नाहीरे असे दोन समाज तयार झाले. एक समाज अन्नाला महाग आहे, तर दुसरीकडे एक असा वर्ग आहे ज्यांना पैशाच्या उधळपट्टीतून संवेदनशीलता राहिलेली नाही. विशेषतः श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याची हौस वाढत गेली आणि अन्नाची नासाडी पण वाढली. पूर्वी एखाद्याच्या घरी सणसमारंभानिमित्त जेवण असेल तर पारंपरिक पद्धतीनं पंक्तीद्वारे जेवण वाढलं जायचं. पंक्तीमध्ये बसलेल्या प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन जेवण वाढलं जायचं. त्यावेळी ताटात अन्न टाकू नये असा शिरस्ता होता. किंबहुना ज्येष्ठ मंडळी अन्न वाया जाणार नाही याबद्दल जागरूक असायची. त्यामुळे लहानपणापासूनच अन्न वाया घालवू नये असे संस्कार दिले जायचे. पण काळाच्या ओघात जेवणावळीचं आणि समारंभाचं स्वरूप बदललंय. आता सर्रास बुफे सिस्टीमचा वापर होतो. शिवाय श्रीमंती दाखवण्यासाठी जेवणात अनेक पदार्थांची रेलचेल असते. बुफेची पद्धत वाईट नाही, मात्र रांगेत उभं राहून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक जण ताटामध्ये गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. त्यामुळे ताटातील बरंचसं अन्न वाया जातं. एका परिपूर्ण जेवणात 1239 कॅलरीज असतात, जी कुपोषित बालकांच्या दिवसभराच्या ऊर्जेची गरज भागवू शकतात. मात्र अनेक समारंभात प्रत्येक ताटातील 20% जेवण म्हणजे 246 कॅलरीज अन्न फेकून दिलं जातं. सरासरी 500 व्यक्तींच्या जेवणातून 80 ते 100 व्यक्तींचं आणि 1000 व्यक्तींच्या जेवणातून 200 व्यक्तींचं अन्न वाया जातं. माझ्या ताटात थोडंसं अन्न राहिलं तर काय फरक पडणार आहे असा विचार प्रत्येक जण करतो. मात्र त्यातून अन्नाची प्रचंड नासाडी होते. काही वेळा अगदी लहान मुलांच्या ताटातही हौसेनं सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. त्यावेळी मुलाची भूक, त्याच्या पोटाची क्षमता याचा विचारच केला जात नाही. ताट भरून घ्यायचं आणि नंतर जास्त झालं किंवा आवडलं नाही म्हणून टाकून द्यायचं असा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येतो. एकीकडे मुलांचे फाजील लाड पुरवले जातात, तर दुसरीकडे त्याच वयाच्या अनेक मुलांना रात्री उपाशीपोटी झोपावं लागतंय. युनायटेड नेशन्सच्या डेव्हलपमेंट प्रोग्रॅमनं दिलेल्या माहितीनुसार भारतात तयार झालेल्या अन्नापैकी तब्बल 40% अन्न वाया जात आहे. देशात दरवर्षी 67 दशलक्ष टन अन्न वाया जात आहे, ज्याची किंमत जवळपास 92,000 कोटींच्या आसपास होते आणि ही रक्कम संपूर्ण बिहार राज्याचं पोट भरण्यासाठी पुरेशी आहे. सरकारी गोदामामध्ये सडणारं अन्नधान्य, वितरण व्यवस्थेत वाया जाणारं अन्नधान्य, हॉटेल, लग्नकार्य, सणसमारंभ आणि श्रीमंतांच्या पार्ट्यातून वाया जाणारं अन्नधान्य असा सलग विचार केला तर अन्नाची नासाडी किती मोठ्या प्रमाणात होतीये याचं आपल्याला भानच नाही. अशा परिस्थितीत रॉबिनहूड आर्मीसारखी संस्था अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी मनापासून कार्यरत आहे. मुळात अन्न टाकू नका, ते वाया घालवू नका, पण जर काही कारणानं अन्न शिल्लक राहत असेल तर ते गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना द्या असा साधा मंत्र रॉबिनहूड आर्मीचा आहे. की लोकांना मी समजावून सांगतो की अन्नाचं महत्त्व काय आहे. जसं आपण लॉकडाऊनमध्ये बघितलं असेल की अन्नासाठी किती प्रॉब्लेम झाले होते. खूप सारे लोक उपाशी राहत होते. एक वेळच्या जेवणासाठी त्यांना प्रॉब्लेम झाला होता. सो अन्न वाया न जाणे हे खूप मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर. आणि यासाठी आम्ही प्रबोधन कशा पद्धतीने करतो की अन्न का महत्त्वाचं आहे, तुम्ही ते का वाया नाही घालवलं पाहिजे, तुम्ही जेवढं घेताय तुम्ही संपवायला पाहिजे. जर तुम्ही खाऊ शकत नसेल तुम्ही ते नाही घ्यायला पाहिजे. तर यासाठी आम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन तिथे लेक्चर्स ऑर्गनाईज करत असतो. त्याचबरोबर आम्ही हॉटेल्स असतील, लग्न समारंभाचे जे काही हॉल्स असतात तिथे जाऊन आम्ही आमचे स्टिकर्स लावून येते की तुम्ही जेवढं काही अन्न घेत आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे खा आणि जर तुम्ही खाऊ शकत नसाल तर तुम्ही बेसिकली ते घेऊ नका. अशा पद्धतीने आम्ही प्रबोधन पण करत असतो. जेवण ताजं बनवून देणं खूप सोपं आहे, पण एकदा बनलेलं जेवण ते लोकांच्यापर्यंत पोहोचवून त्याची विल्हेवाट लावणे हा खूप अवघड प्रश्न आहे. त्यामुळे आपण जेवढं तेवढं शक्य आपण प्रयत्न करू आणि अन्नाची नासाडी थांबवायचा प्रयत्न करू.
अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते, जिभेचे चोचले पुरवले जातात. जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, पण तरीही निव्वळ फाजीलपणातून अन्न वाया जात असेल तर चुकीला माफी नाही असंच म्हणावं लागेल. कारण अन्न वाया घालवताना आपल्या डोळ्यासमोर उपाशी भुकेल्या व्यक्तीचा चेहरा आला तर अन्नाची किंमत समजेल आणि मग कदाचित अन्नाची नासाडी टळेल आणि प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना मागे पडतील. शेतामध्ये दिवसरात्र राबून घाम गाळून सोन्यासारखं धान्य पिकवतो तो शेतकरी त्या अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी हजारो हात राबतात. त्यानंतर ते धान्य आपल्या दुकानामध्ये यावं यासाठी व्यापारी प्रयत्न करतात. दुकानातून मेहनतीचे कष्टाचे पैसे देऊन ते धान्य आपल्या घरामध्ये आणलं जातं आणि मग त्या धान्याचं सुग्रास जेवणामध्ये रूपांतर करण्यासाठी घरातल्या मायमाऊलीसकट अनेक हात राबत असतात. या सगळ्यांच्या कष्टाचा जर अपमान करायचा नसेल तर ताटामध्ये एकही अन्नाचा कण मी शिल्लक ठेवणार नाही, अन्न वाया जाऊ देणार नाही, अशी शपथ प्रत्येकानं घेण्याची गरज आहे. अशी शपथ प्रत्येकानं जर घेतली आणि प्रत्येकानं जर जेवढं लागेल तेवढंच अन्न जर ताटात वाढून घेतलं, अन्नाची नासाडी जर प्रत्येकानं थांबवली तर निश्चितपणे या सगळ्या कष्टकरी वर्गांच्या मेहनतीचं आणि कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह ताज मुल्लानी.